श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिना सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्त्व आहे. भगवान शंकरांना हा महिना खूपच प्रिय आहे आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला पापांपासून मुक्तता मिळत असते. त्यामुळे या काळात महादेवांची पूजा ही खूप फलदायी ठरत असते. श्रावण महिन्यात महादेवांची पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणून या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व हे अधिकच आहे. या श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करत असतो. येत्या 28 जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे आणि या दिवशी नाग चतुर्दशीचं व्रत सुद्धा असणार आहे. कारण 29 जुलैला नागपंचमी आलेली आहे आणि नागपंचमीचं व्रत जे आहे तर ते अनेक स्त्रिया करत असतात. आपल्या भावासाठी हे व्रत केलं जातं आणि हे व्रत देखील आपल्याला 28 जुलैला म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं. हे व्रत इतकं प्रभावी मानलं जातं की जो व्यक्ती हे व्रत करत असतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून अनेक जण या दिवशी दुर्वा गणपतीचं व्रत करत असतात. बघा, योगायोगाने हे तिन्ही व्रत एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडून हे तिन्ही व्रत जे आहेत तर ते पूर्ण होणार आहेत आणि म्हणून धार्मिक दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून आपल्याला श्रावणातील सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू. साक्षात महादेव प्रसन्न होतील. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. जीवनातील सर्व समस्या अडचणी यांचे निवारण होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे तर या दिवशी करू शकता. जर तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार असणार आहेत तर या 4 सोमवारपैकी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय करू शकता. परंतु शक्य असेल तर उद्या जो सोमवार आलेला आहे तर त्या सोमवारला हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. कारण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारला विशेष महत्त्व दिले जाते. आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे? जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा सासू सुनेची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत, कुटुंब हे एकत्र नसेल, कुटुंबामध्ये सतत अडचणी येत असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने 100% दूर होतात. बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होत असतात. नवरा बायकोंची सुद्धा सतत भांडणं होत असतात. अगदी कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असतं आणि म्हणून हा उपाय केल्याने घरातील भांडणे, कटकट, मतभेद यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच तुमच्या दूर होतील. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहील. प्राप्त झालेली लक्ष्मी ही तुमच्याकडे स्थिर राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. नशिबाची साथ तुम्हाला मिळेल.
यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील या उपायाने पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात. मग नोकरी प्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची असेल किंवा इतर कुठलीही आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील या उपायाने पूर्ण होते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येक सोमवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि दूध टाकून स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची. आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जरी या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करणार असेल, तरी सुद्धा देवघरामध्ये शिवलिंग असतं त्यावरती सेवा ही झालीच पाहिजे. कारण त्यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते जागृत होत असतं आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं आणि उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आता तुमची सर्व देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही हा उपाय प्रदोष काळामध्ये करा. म्हणजे सूर्यास्त होण्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर 1 तास जी वेळ असते, तर ही प्रदोष काळ वेळ मानला जातो. तर या काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. कारण या प्रदोष काळामध्येच भगवान महादेवांची पूजा केली जाते. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. बघा, गंगाजल हे देखील पवित्र असतं आणि श्रावण महिना हा देखील पवित्र असतो आणि भगवान शिवशंकरांना गंगाजलाने अभिषेक केलेला खूप प्रिय असतो. त्यामुळे भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. जर तुमच्याकडे गंगेचं पाणी असेल तर ते टाका, नसेल तर तुम्ही जिथे पूजा साहित्य मिळतं तिथून गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि 1 चमचाभर गंगाजल तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला एक फळ घ्यायचं आहे ते म्हणजे डाळिंब. पिकलेला घ्या किंवा तुम्ही हिरवं डाळिंब घेतलं तरी चालेल. एक तुम्हाला चांगलं डाळिंब जे आहे तर ते फळ घ्यायचं आहे. यानंतर बेलपत्र असेल, पांढरी फुलं असेल, तर ते घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. हा उपाय आपल्याला महादेवाच्या मंदिरातच करायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर ना सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि यानंतर हे जल आपल्या दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं. यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर हे डाळिंबाचं फळ जे आहे तर तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हे जे फळ आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता हे फळ अर्पण करताना जर त्या फळाला पानं असतील, म्हणजे देठाला जर पानं असतील तर त्याच्या सहित तुम्ही हे फळ अर्पण करण्याचा प्रयत्न करा. नसेल तर फक्त तुम्ही फळ अर्पण केलं तरी चालेल. आता हे फळ अर्पण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. जेव्हा तुम्ही हे फळ अर्पण करता आणि तुमची इच्छा व्यक्त करता, तेव्हा तुमची इच्छा निश्चितच पूर्ण होते. डाळिंबामध्ये जी दाणे असतात, ज्या प्रकारे एकमेकांना घट्ट चिटकून असतात, त्याचप्रमाणे आपण जेव्हा हे फळ शिवलिंगावरती अर्पण करतो, तसेच आपल्या कुटुंबामध्ये सदस्य असतात, तर ते एकमेकांना धरून राहतात. घरामध्ये असणारे वाद, विवाद, मतभेद जे आहेत, तर ते निघून जात असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं, की श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शिवलिंगावरती आवर्जून एक डाळिंबाचं फळ जे आहे, तर ते अर्पण करावं. आणि म्हणून तुम्हाला देखील हा उपाय जो आहे, तर तो करायचा आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगितला, तो तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी करू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे, तो फक्त तुम्ही श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, फुटलेले असे घेऊ नका. यानंतर हे तांदूळ जे आहेत, तर ते घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर ना हे तांदूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला मूठ घट्ट बंद करायचे आहेत. मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि यानंतर हे 5 तांदूळ जे आहेत, तर ते तुम्हाला शिवलिंगावरती 5 ठिकाणी अर्पण करायचे आहेत. त्यामध्ये पहिला तांदूळ हा तुम्हाला जिथे गणपती बाप्पांचं स्थान आहे शिवलिंगावरती, तर तिथे पहिला तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे. यानंतर दुसरा तांदूळ हा तुम्हाला भगवान कार्तिकेयांना अर्पण करायचा आहे. हे गणपती बाप्पांचे भाऊ आहेत, तर त्यांना अर्पण करायचा आहे. यानंतर तिसरा तांदूळ जो आहे, तर तो तुम्हाला देवी अशोक सुंदरीला करायचा आहे. तिसरा तांदूळ हा तुम्हाला माता पार्वती आणि चौथा तांदूळ हा तुम्हाला शिवलिंगावरती म्हणजे भगवान शिवांना अर्पण करायचा आहे. आता शिवलिंगावरती हे 5 तांदूळ 5 ठिकाणी कुठे अर्पण करायचे आहेत,
हे तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला हे 5 तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला श्रावण सोमवारी करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.